चला चालू करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा। आज इथे प्रश्न भगवंत उत्तर देत आहेत आपल्याला की आता आजचा प्रश्न आहे की हे कोण करतं सगळं, जन्म मरणाच्या फेऱ्यात घालणं किंवा हे सगळं जे चालवत आहे हे कोण करतं असा प्रश्न आहे आणि त्याला श्रीकृष्ण उत्तर देतात. तो श्लोक आहे हा अध्याय 18 आणि श्लोक नंबर 61 आणि बऱ्याच ठिकाणी ह्या श्लोकाचा संदर्भ दिला जातो. म्हणजे आपण आता तो श्लोक वाचूयात. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. याचा अर्थ, हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत, असा याचा अर्थ आहे. आता हा अर्थ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोण आहे, कोण हे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये भ्रमण करीत, कोण आपल्याला भ्रमण करीत असतं जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये. आणि त्याचे उत्तर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे स्वतः भगवंत. आपण असं कोण आपल्याला घालत नाही जन्म मरणाच्या फेऱ्यात, तर ते भगवंतच घालत असतात, कारण त्यांच्या निर्देशानुसारच हे सर्व चालू आहे. म्हणून ते सर्वश्रेष्ठ निर्देशक असं मानलं जातं. भगवंत हे सर्वश्रेष्ठ निर्देशक आहेत आणि आपण सर्वजण काय एकदम छोटे छोटे बारीक बारीक आपण सूक्ष्म सूक्ष्म असे निर्देशक असतो किंवा कंट्रोलर असतो. मेजर कंट्रोलर कोण आहे तर भगवंतच आहे आणि ते सर्वजण तेच सर्व काही चालवतात आणि त्यांच्या निर्देशानुसारच सगळं चालतं. आपण कसं असतो की नाही, मी माझं घर चालवते किंवा मी माझं अमुक चालवते, मी माझा दवाखाना चालवते किंवा हे मी करते, असं नाही. हे सगळं भगवंतांच्या निर्देशानुसारच सगळं चाललेलं असतं आणि आपण मात्र म्हणतो की हे माझ्या ह्यानी चाललेलं आहे. तर तसं नसून प्रभुपाद सांगतात, तो खूप छान सांगत आहे तात्पर्यात, ते पाहूयात. प्रभुपाद सांगतात, अर्जुन हा काही सर्वज्ञ नव्हता आणि युद्ध करणे अथवा न करणे याचा निर्णय घेण्यासाठी त्याची मर्यादित विवेक बुद्धी पुरेशी नव्हती. म्हणजे इथं प्रभुपाद सांगतात की तो सर्वज्ञ नाहीये, जरी तो एवढा सर्वश्रेष्ठ धनुर्धर असला किंवा तो हुशार असला तरी त्याची बुद्धी एवढी पुरेशी नव्हती की ते निर्णय करेल युद्ध करायचं का नाही करायचं ह्याच्या बाबतीमध्ये. भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जीव हा सर्वा नसतो, तो काय सर्वश्रेष्ठ नाहीये जीव. म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः अंतर्यामी परमात्म्याच्या रूपाने जीवांच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करतात, असं प्रभुपाद सांगतात. की हे कोण मार्गदर्शन करतात तर भगवान स्वतः, म्हणजे स्वतः अंतर्यामी परमात्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये राहतात. ते परमात्म्य रूपाने राहून ते जीवांना मार्गदर्शन करीत असतात. म्हणजे आता आपल्याला पाहायचंय की भगवान श्रीकृष्ण हेच कसे परमात्मा आहेत आपल्या सर्वांच्या हृदयात. आणि आपण जर आणखी खोलात गेलो तर पाहिलं की कोण कोण परमात्मा आहे हे आपण आता पाहूयात. तर साधारण असं सांगितलं जातं की कृष्णाचे, भगवंतांचे
म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे, आपण कृष्णांचेच म्हणतो, तर भगवंतांचे खूप खूप विस्तार आहेत, किंवा वाढ आहे, किंवा फैलाव आहे, किंवा त्यांचे अनेक वेगवेगळे अवतार आपण पाहतो. आपण त्याच्यातलं दशावतार म्हणतो, पण तसं कित्येक अवतार भगवंतांनी घेतलेले. त्यातील एक हे परमात्मा, जे आपल्याला आपल्या हृदयात स्थित आहे, ते भगवंतांचेच अवतार आहेत, ते आहे. असं काही वेगळं नाही, आपल्या हृदयामध्ये भगवंताचाच अवतार आहे, तो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. म्हणजे अगदी खोलात जायचं, जास्त स्पेसिफिक म्हणजे काय, तर जे आपण वाचतो भागवतामध्ये, क्षीरोदक विष्णू, ते परमात्मा स्वरूप आपल्या हृदयामध्ये आहे, क्षीरोदक. आता कृष्णापासून पहिलं कसं, आता आपण पाहूयात की कृष्णापासून पहिले अवतार कोण झाले, तर बलराम. बलरामानंतर काय झालं, बलरामानंतर पहिले चातुर्युग अवतार झाले. कुठले चातुर्युग, तर संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव, हे होत. मग संकर्षण पासून नारायण हे होतात. संकर्षणापासून कोण झाले, नारायण हे होतात. आणि नारायणांपासून द्वितीय चातुर्युग अवतार झाले, ते कुठले, तर महासंकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव हे होत. आणि मग त्या महासंकर्षणाच्या अवतारापासून हा महाविष्णूंचा अवतार झाला, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्यांच्या शरीरातल्या रोमछिद्रांपासून ब्रह्मांडांची निर्मिती होते, नाही का. महाविष्णूंपासून असं ब्रह्मांडाची, ते महाविष्णू ब्रह्मांडाच्या मध्ये हे विष्णू जे आहेत, त्यांना गर्भोदकशाही विष्णू असं म्हटलं जातं. ज्यांची निर्मिती होते ब्रह्मांडांपासून, त्यांना गर्भोदकशाही विष्णू म्हटलं जातं. आणि मग आणि गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून कशाची होती, ब्रह्माजींचा जन्म होतो. त्यांच्या नाभीतून ब्रह्माजींचा जन्म होतो. आणि मग त्या ब्रह्मदेवांपासून पुढील द्वितीय स्तरातली विश्वाची निर्मिती होते. आणि हे गर्भोदकशाही विष्णू आपल्या प्रत्येकाच्या जीवामध्ये किंवा हृदयामध्ये अगदी सूक्ष्म सूक्ष्म अणुरेणूंच्या ह्याच्यामध्ये पण ते जातात आणि राहतात, आणि त्यांना सुद्धा ते, म्हणजे त्या अणुरेणूंच्या मध्ये पण ते येतात, त्यांना परमात्मा म्हणतात, आणि त्यांचे नाव आहे क्षीरोदकशाही विष्णू. म्हणजे आपल्या शरीरात जे क्षीरोदकशाही विष्णूच्या अवतारापासून आपल्याला परमात्मा राहतात, परमात्मा स्वरूपात राहतात. आणि जेव्हा आपण म्हणतो की श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात स्थित आहेत असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, तर त्या भगवंत श्रीकृष्णांचे अवतारच आपल्या हृदयामध्ये स्थित असतात, आणि त्यांना आपण काय म्हणतो, परमात्मेच्या स्वरूपाने आपल्या हृदयामध्ये ते स्थित असतात. असं हे हे जे वर्णन आपण ऐकतो, हे सर्व एस्कॉनच्या ह्याच्या एक यांच्या लेक्चर मधून मी घेतलेला आहे. तेव्हा ते त्या ब्रह्मदेव काय म्हणतात त्याच्यामध्ये, अंडांस्तरस्त परमाणु जयांस्तरस्त गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. म्हणजे त्यांचं श्रीकृष्ण सर्वांचे जीवा, परमाणूंच्या मध्ये पण त्यांचं अस्तित्व आहे, प्रत्येक प्रत्येक सजीवामध्ये ते स्थित आहे. तेच ते आपल्याला ब्रह्मदेव सांगतात. तर ते काय काय, तर काय काय करतात हे श्रीकृष्ण, म्हणजे आपल्या हृदयामध्ये येऊन ते काय काय करत असतात, किंवा आपल्या मध्ये आपण पाहिलेले दोन पक्षी असतात, एक असतो तो झाडावर बसून पाहत असतो, तो पक्षी म्हणजे परमात्मा. आणि आपण जे करत असतो, दुसरा पक्षी खाण्याचं काम करत असतो, तो आपला आत्मा असतो, तो जीवात्मा असतो. हे आपण मागे पाहिले. आता हे परमात्मा कसं आहे, आपल्या हृदयामध्ये स्थित असतात. आणि हे जेव्हा परमात्मा हृदयामध्ये स्थित असतात, तेव्हा ते काय करतात आपण पाहूयात. आता ते देहांतर केल्यावर, म्हणजे आपण एका देहातून दुसऱ्या देहात गेलं, देहांतर केल्यावर जीवाला आपल्या पूर्वकर्माचे विस्मरण होते. आपल्याला लक्षात राहत नाही मागला जन्म कसा आहे. हे प्रभुपादांच्या तात्पर्यातलं मी वाचते की कसा आहे, कुठे होता, काय होतं, तर त्याला पूर्वकर्माचं काय होतं, विस्मरण होते. परंतु परंतु त्रिकालज्ञ परमात्मा जीवाच्या सर्व कर्माचा साक्षीदार असतो.
पण कोण साक्षीदार असतो? हा त्रिकाल जाणणारा परमात्मा आहे, तो सगळ्या कर्माचा साक्षी असतो. म्हणून जीवांची सर्व कार्ये परमात्म्याद्वारे मार्गदर्शित असतात. म्हणून कशी आहेत आपल्या सर्व जीवांची कार्य ही परमात्म्याद्वारे मार्गदर्शित असतात. परमात्मा कसा आहे? आपल्या हृदयात स्थित आहे आणि तो काय करतो? दोन महत्वाच्या गोष्टी करतो. तो कुठल्या दोन महत्वाच्या गोष्टी करतो? एक म्हणजे उपद्रष्ट, म्हणजे काय? ते सर्व गोष्टी पाहत असतो. आपण मागेच पाहिलेलं आहे की पाहून सगळं निरीक्षण करत असतो, पाहत असतो. आणि आपण काय काय करतो ते आपण आपण विचार करू की ही खोली अंधारी आहे आणि आपल्याला इथं कोण पाहणार, कोण नाही पाहत. पण तसं नाहीये. हे कसं आहे, ह्या खोलीमध्ये 24 तास 24 तास आपल्याला कोणीतरी पाहतंय. सीसीटीव्ही आपल्यावर सीसीटीव्ही लावलेला आहे, कॅमेरा लावलेला आहे आपल्याला, आणि 24 तास आपलं कोणीतरी निरीक्षण करत आहे. आणि तो तो कॅमेरा आपल्यावरतीच फोकस केलेला आहे आणि त्याच्यामधून आपलं निरीक्षण होत असतं आणि ते पाहत असतं म्हणजे परमात्मा. त्याच्याकडे आपला सगळा लेखाजोखा असतो, त्यांच्याकडे सगळं मांडलेलं असतं आपण काय करतो काय नाही. म्हणजे किती अंधाऱ्या खोलीत जाऊ, किती अंधाऱ्या गुहेत नाही तर किती एकांतस्थळी गेलं तरी तो मात्र आपल्या सोबत सगळीकडे असतो. हा. आणि दुसरं म्हणजे अनुमंत, दुसरं काम करतात अनुमंत म्हणजे काय? जो परमात्मा असतो तो आपल्या इच्छा पुरवत असतो. आपण काही इच्छा करू म्हणजे आपल्या कृतीला आपण काही जी काही इच्छा असतात आपण केलेल्या कर्मावर किंवा कृतीवर अवलंबून असतात ते इच्छा, तर ते पुरवतं. इथं खूप महत्वाचा पॉइंट असा आहे तो म्हणजे आपल्या इच्छा एक वेळ आपण विसरू. म्हणजे आपण एका जन्मात किंवा दुसऱ्या जन्मात जेव्हा आपण देहांतर करतो तेव्हा आपण शरीरात पुढच्या शरीर धारण केलं की आपण मागच्या इच्छा विसरून जाऊ. पण ते नाही विसरत, भगवंत नाही विसरत. हा. ते कसे विसरतील? त्यांचा सीसीटीव्ही होता ना आपल्याकडे, त्यांच्याकडे ते सगळं रेकॉर्डेड आहे ना, त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं आपण काय केलंय काय नाही. म्हणजे आपल्याला आठवण करून देतात, चांगली चावी देतात आपल्याला आपण काय केलंय काय नाही ते. की तुझी ही इच्छा होती, तुझी ती इच्छा होती तेव्हा. आणि हे परमात्मा आपल्यासाठी सेवा करतात, ही फार मोठी सेवा आहे की ते सगळ्या सजीवांसाठी करून करत असतात. काय? ते आठवण करून त्याची सेवा आहे. किंवा तेव्हा काय काय पाहतात तर ते काय प्रभुपाद काय सांगतात? जीवाला त्याच्या योग्यतेनुसार त्या त्या गोष्टीची प्राप्ती होती. म्हणजे आपण जे काही केलेलं आहे ते आपल्या योग्यतेनुसार आपल्याला त्या त्या गोष्टींची प्राप्ती होते. आणि परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार प्राकृत शक्तीने निर्मिलेल्या प्राकृत देहाद्वारे जीवांची सर्व कार्य घडतात. म्हणजे ही कशी घडतात? की परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसारच घडतात. ज्या क्षणी जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान केले जाते त्या त्या क्षणी त्या शारीरिक परिस्थितीनुसार जीवाला कार्य करावे लागते. म्हणजे समजा मला आणखी वेगळं शरीर प्राप्त झालं की जलजीव प्राप्त झालं, अवद्वीज असं प्राप्त झालं तर त्याच्यानुसार त्या जीवाला कार्य करावे लागते. जीव जीव कसा आहे? अर्थात चालक आहे. हा. जीव कसा आहे? चालक आहे. त्याच्यामुळं काय करतो की जरी चालक असला तरी द्रुतगतीने धावणाऱ्या मोटार गाडीत बसलेला मनुष्य मंद गतीने धावणाऱ्या मोटार गाडीत बसलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक वेगाने पुढे जाऊ शकतो असं प्रभुपाद सांगतात. आपण कधी कधी म्हणतो आपल्या आयुष्यात, आपण कधी कधी म्हणतो की मला काही कळतच नाही माझ्या आयुष्यात काय चालू आहे. हा. माझ्याच आयुष्यात असं कसं घडतं किंवा माझा काय दोष आहे ह्याच्यामध्ये, आपल्या गोष्टी आपल्या बरोबर ज्या गोष्टी घडतात त्या माझा काय दोष आहे, किंवा ही गोष्ट माझ्या बरोबरच का होते, किंवा माझं कुठं चुकतंय, हा माझ्याच मागे असं का लागलंय, हे आपल्याला पडणारे प्रश्न असतात. परंतु एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की कधीच म्हणजे भगवंत कधीच तुमच्यावर अन्याय किंवा अत्याचार किंवा इनजस्टिस करत नाही किंवा होणार नाही. या जगामध्ये परमात्म्याकडून आपल्यावरती अत्याचार अन्याय किंवा इनजस्टिस होणार नाही, कारण परमात्मा हे कसं आहे तुमच्या कार्याचे किंवा कर्माचे साक्षीदार आहे. हा. एकमेव साक्षीदार असतात, अगदी कोणी साक्षीदार नसलं तरी परमात्मा हे साक्षीदार आहे. त्यामुळे तुम्ही काय काय मागच्या केलेलं आहे, मागच्या आयुष्यात केलेलं आहे किंवा सध्याच्या आयुष्यात तुम्ही काय काय करत असाल
ते समजलं पाहिजे. आणि काही जरी आपण आयुष्यात खराब किंवा चुकीचं झालं तरी तर आपण बाहेरून कुठून आलेलं नसतं आपल्याकडे ते. ह्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं. आपण म्हणतो ना की आपलं समजा काय झालं तर ते ह्याच्यामुळं झालं. आपल्या बरोबर एखादी व्यक्ती असेल तर त्याला दोष लावतो, घरातल्यांना दोष लावतो, आणखी कोणाला दोष लावतो. तर ते असं सांगतायत प्रभुपाद की ते कोणाच्यामुळे नाही घडत, तर तुम्ही काय काय केलेलं आहे मागच्या जन्मामध्ये त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. तर कुणी काही केलेलं आपल्याला लागत नाही, तर आपण जे केलेलं आहे तेच आपल्याला लागतं. म्हणून जे काय पूर्वी केलेलं आहे त्याचेच फळ आपल्याला मिळत असतं. आणि हेच समजायला पाहिजे, कारण भगवान परमात्मा कृष्ण कोणावरही अन्याय अत्याचार कधीही करत नाही, कधीच नाही. कारण कृष्ण हे काय आहेत, आपले आंतरिक मित्र आहेत. म्हणून आपण आता लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणाला दोष नाही दिला पाहिजे. तर आपण जी काय कर्म केलेली आहेत त्याच कर्माची फळं आपल्याला मिळत असतात आणि त्याच्यानुसारच आपल्या आयुष्यामध्ये घटना किंवा गोष्टी घडत असतात. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं जे म्हटलेलं आहे ते ह्याच्यासाठी की जे पण आपण काय केलेलं आहे त्याचीच प्रतिकृती आपल्या जीवनामध्ये होत असते, इतर दुसऱ्यांच्या कोणाच्यामुळं होत नाही. कारण भगवंत काय आहे, तू हृदम सर्वभूताना, ते कसे सर्वांचे सुहृद आहेत, ते मित्र आहेत. ते भगवंत सर्वांचे सर्व भूतांचे ते मित्र म्हणजे जन्माला येणाऱ्या सर्व सजीवांच्या. म्हणून कसं आहे की ते मित्र असल्यामुळे ते आपल्यावर कधीच अन्याय कशाला ते कोणावर अन्याय करतील. ते जर आपले मित्र असेल, ते जर आपले साक्षीदार असतील तर ते आपल्यावर अन्याय कशाला करतील. आणि त्यांना कोण एवढं प्रिय आहे की ज्याच्यामुळे आपल्यावर अन्याय करतील. असं कोणी प्रिय त्यांच्यासाठी नसतं. त्यांच्यासाठी सगळे एक समान असतात. ते कोणावरही अन्याय करत नाही. म्हणून जे काही आपल्याला प्राप्त झालेलं शरीर आहे ते आपल्याला आपल्या मागच्या जन्मातल्या कर्मांमुळे मिळाले. म्हणून म्हणून आपण म्हणतो की काही मार्ग आताच सांगितलं की कोणाला कसं की द्रुतगतीने धावणाऱ्या गाडीसारखं म्हणजे एकदम फास्ट पळणारं शरीर मिळतं. म्हणजे आपण म्हणतो की ते किती चपळ आहे, किती तत्पर आहे कुठली ती व्यक्ती. आणि कोणाला कसं सायकल सारखं शरीर मिळतं म्हणजे हळू चालणारं शरीर मिळतं. मग तेव्हा आपण कसं म्हणतो की ते किती मंद आहे, किती सावकाश चालतं, किती सावकाश आणि संत करत असतं. म्हणजे बाहेरून पाहताना आपल्याला जरी पाहिलं तरी कसं आहे की हा स्पीड हा महत्वाचा नाही, वेग दिसतो किंवा किती चपळ आहे किंवा किती मंद आहे ते महत्वाचं नाही. तर दोन्ही मध्ये आध्यात्मिक चेतना ही सारखीच असते. म्हणजे ती काही वेगळी नसते. चपळ व्यक्तीमध्ये खूप श्रेष्ठ असते असं नाही किंवा मंद व्यक्तींमध्ये कमी असं काही नाही. भगवंत आध्यात्मिक चेतना हे सर्वांना एकसारखीच देत असतात. म्हणून कसं बाहेरून जरी पाहताना आपल्याला हे यंत्र आपलं मशीन हे जरी दिसताना वेगळं दिसलं, माझं वेगळं तुमचं वेगळं आणि तिसऱ्याचं वेगळं वेगळं दिसलं तरी आतून मात्र कसं आहे परमात्मा कृष्णाचे आपण अंशच असतो. आपल्यामध्ये थोडा तरी अंश आपल्यामध्ये असतोच. ही गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे. आणि हे श्री प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलेले आहे की आपण स्वतंत्र नाहीये, आपण कोणीही स्वतंत्र नाहीये. तर एखादा म्हणू शकतो की मला किती स्वतंत्र म्हणजे मी म्हणू शकते की मी किती स्वतंत्र आहे. मग मी कुठे जाऊ शकते, मी गाडी चालवू शकते, मी सहज आज इथं बसले तर उद्या बारामती पुण्याला जाऊ शकते किंवा मला आणखी काय करता येतं मी हे करू शकते. परंतु कोणीही स्वतंत्र नाहीये असं प्रभुपाद आपल्याला सांगतायत. तो आपला काय फक्त भ्रम आहे, माया आहे. लोक म्हणू शकतात की भ्रम किती आपला चांगला आहे, परंतु असं काही नाहीये की कारण प्रत्येक जण हे आपण हे कोणाच्या नाही कोणाच्या तरी कंट्रोल मध्ये असतो. एक म्हणजे ताब्यामध्ये आहे कोणाच्या, एक तर आपण भगवंत श्रीकृष्णाच्या तरी ताब्यात असतो, नाही तर मायादेवींच्या तरी. आणि भगवंत श्रीकृष्णाच्या ताब्यात असणं केव्हाही चांगलंच आपल्यासाठी. कारण ते एक आपल्याला त्याच्यामुळं खूप चांगली गती मिळते. पण मायादेवीच्या ताब्यात जर आपण गेलो
तर एक प्रकारची मोठी शिक्षाच असते आपल्यासाठी. कारण आपल्याला काय काय भोगावं लागतं, काय काय शिक्षा होतात ते आपल्यालाच माहिती नाही. आणि आपल्याला पण इतकी सवय झाली नाही जन्मामध्ये येऊन इतकं सगळं भोगायची सवय झाली आहे ना, की आपल्याला ती शिक्षा पण चांगली वाटते. आता हे जन्माला आलोय ही खरं एक प्रकारची शिक्षाच आहे. पण मी जन्माला आले, मी गाडी चालवते, मी डॉक्टर आहे, मी प्रॅक्टिस करते, मी इकडनं तिकडं जाऊ शकते, मी माझे निर्णय घेऊ शकते. हे आपलं मला छानच वाटतं की मला काय त्याच्यामध्ये वाईट वाटत नाही. पण हे खरी शिक्षा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ती पण आणि हे लक्षात घेणंच महत्वाचं आहे कारण आपण स्वतंत्र नाहीये हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आपल्यावर ताबा कोणाचा आहे तर मायादेव किंवा परमेश्वराचा आहे. तर ह्याच्यामध्ये हुशार व्यक्ती असतात ना त्या हुशार व्यक्ती काय म्हणतात माझ्यावरती भगवंताचा एक वेळ ताबा असलेला खूप चांगला म्हणून ते काय करतात भगवंतांना पूर्णपणे शरण जातात. संपूर्ण शरणागती म्हणजे म्हणतात ना कुठल्याही युद्धामध्ये संपूर्ण शरणागती तसं ते पूर्णपणे शरण जातात. आणि लक्षात घ्या आपण हे पण आपण आता म्हणतोय किंवा ऐकतोय कारण हे आपण एस्कॉन मध्ये आलोय आज आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो वाचतो किंवा कोणाच्या तरी सांगण्यातलं डिवोटी होण्याच्यासाठी आपण होण्याच्या पूर्वी आपण काही काही इच्छा केलेल्या असतात. सगळ्यांनी आठवा आपण काही काही इच्छा केल्या आणि भगवंतांनी जर त्या पूर्ण करायच्या ठरवल्या तर बघा काय होईल ते. तर किती डेंजरस आहे समजा आपण तेव्हा डिवोटी होण्याच्या अगोदर कोणाशी भांडण झाली असेल तर किती आपण एखाद्याबद्दल वाईट मनामध्ये करू चिंतू किंवा आणखी काय काय तर ते थोडस आठवा आपलं आपणच आठवायचं की आपल्या आणि मग आपण आठवून मग त्या इच्छा ठरवायच्या की मी डिवोटी होण्याच्या अगोदर काय काय इच्छा केल्या किंवा आतापर्यंत मी काय काय इच्छा केल्यात आणि मग आता भगवंतांना प्रार्थना तर हुशार व्यक्ती हेच करतं काय करतं तर श्रीकृष्णांना पूर्णतः शरण जातात. कारण काय आणि मग ते प्रार्थना करायची मग आपण आता भगवंतांना पूर्णतः शरण जाऊन काय प्रार्थना करायची की भगवंता आता मला काही नको मी ह्या जन्मात आलोय मी ह्या जीवनात आलोय आता मला काही देऊ नको माझ्या काही इच्छा नाहीये परंतु मी मागे काही काही इच्छा केल्या किंवा केले असतील मी आता ह्या जन्मात विसरलेले ना ते आपण देहांतर करताना आपलं सगळं विसरून जातं तर त्या सुद्धा पूर्ण करू नको अशी आपण भगवंतांना प्रार्थना करायची आणि भगवंतांना म्हणायचं प्लीज प्लीज भगवंता हे मी आता काय जे काय विचारलंच आहे भगवंता तुम्ही विचारलंच आहे तर मला काय काय पाहिजे तर भगवंता मला काही नको मला फक्त काय पाहिजे कृष्ण मला फक्त तुम्हीच पाहिजे किंवा मी खूप आता खूप काळ मला पण माहिती नाहीये मी किती जन्म असे घालवते म्हणजे किती जन्म घेतले किती जन्म माझे गेले खूप खूप कालावधीपासून मी कुठं आहे तर मी तुमच्यापासून दूर झालेले आहे खूप जन्म झाले असतील मला पण आठवत नाहीये परंतु मला आता काय करा तुम्ही तुमच्या सेवेमध्ये घ्या आणि मला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून किंवा ह्या खेळामधून वाचवा कारण आजपर्यंत मी जे काही सगळं भोगलेलं आहे ते आहे आणि मला आता ह्या खेळामधून बाहेर पडायचंय सुटका करून घ्यायची आहे तेव्हा आता काय करायचंय मला आता तुम्ही काय हवं ते विचारू नका मला फक्त तुम्ही तुमच्या सेवेमध्ये घ्या तुमच्या बरोबर राहायचं आहे म्हणून प्रत्येक दिवशी माळा जपण्या अगोदर काय प्रार्थना करायची आपण प्रत्येक माळ जपण्या अगोदर प्रार्थना करायची भगवंता की मला आता मी आतापर्यंत तुमच्याकडे काही किती मागितलं असेल ते मला काही देऊ नका माझी काही आता इच्छा नाहीये तर कुठली इच्छा आहे की कृपया मला तुम्ही तुमच्या सेवेमध्ये असं काही देऊ नका मला मला फक्त कोणाकडून काही नको फक्त आणि फक्त माझी एकच प्रबळ इच्छा आहे की मला तुमच्या सेवेमध्ये घ्या हाच आपला एकमेव उद्देश असला पाहिजे किंवा एकमेव उद्देश ठेवला पाहिजे की आपण कृष्ण सेवेतच राहायचं आणि एवढी एकच महत्वाची इच्छा आपण भगवंताकडे व्यक्त करायची की आपलं मन कसं आहे ना ते बहिणाबाईच्या कविता किती आहे होतं होतं भुईवर गेलं गेला आबाद तसे ते मन कुठं आता इथं तर मग कुठं मग आणखी काही इच्छा करेल मला काही खाण्याची इच्छा होईल मला आता पुरणपोळी खावीशी वाटेल श्रीखंड खावंसं वाटेल आणखी काय मला गाडीत बसावंसं वाटेल विमानात बसावंसं वाटेल कुठल्या
स्थळी जावंसं वाटेल, तर हे सगळीकडे मन धाव घेत असतं सारखं. पण आपण आंतरिक इच्छा काय ठेवली पाहिजे, तर एकच भगवंताची सेवा हीच आपण भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे आणि हीच प्रत्येक माळ जपण्याच्या अगोदर प्रार्थना केली पाहिजे की हे भगवंता मला आपल्या सेवेमध्ये घ्या, सेवेमध्ये राहू द्या, बाकी मला काहीही नको. आतापर्यंत हा श्लोक वाचताना सुद्धा मला एवढं लक्षात आलं नव्हतं, पण जेव्हा प्रभुपादाचं तात्पर्य वाचायला गेले तेव्हा लक्षात आलं की किती मोठे बाबा हे काय, किती आपल्याला सुद्धा हे कळत नाही की काय काय आहे. म्हणून प्रभुपाद काय सांगतात की तुमची गाडी किती फास्ट चालली तर आपल्याला नको, आपल्या सर्वांची किती गाडी जोरात जरी चालली तरी परमात्म्याच्या योजनेनुसारच भौतिक प्रकृती ही विशिष्ट जीवांसाठी विशिष्ट प्रकारच्या देहाची रचना करते, जेणेकरून तो जीव आपल्या पूर्व इच्छानुसार कार्य करू शकेल. म्हणजे ते काय सांगतायत की जीव आपल्या पूर्व इच्छानुसार, आपण केलेल्या इच्छानुसार कार्य करू शकेल. तर जीव हा काही स्वतंत्र नसतो, आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत असा विचार मग करू नये, मनुष्याने करू नये. जीव हे सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखालीच असतात, सदैव. म्हणून भगवंतांना शरण जाणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि हाच आदेश पुढील श्लोकामध्ये देण्यात आलेला आहे. असं प्रभुपादांनी तात्पर्यात सांगितलंय की प्रभुपाद सांगतात की तुम्ही काय दुसरी इच्छा करू नका, तुम्ही एकच इच्छा करा. काय की भगवंता तुम्ही मला तुमच्या सेवेमध्ये घ्या. आणि आपण अशी भगवंतांना किंवा कृष्णाला जेव्हा इच्छा व्यक्त करू तेव्हा कृष्ण तुमची निश्चितपणे काळजी घेतील आणि ते तुमची जे तुम्ही इच्छा तेच ते तुम्हाला देतील. तेव्हा म्हणून जे आपण पूर्णपणे त्याला शरण गेलं पाहिजे, तरच भगवंत आपलं रक्षण करतात. नुसतं बोलण्याने, नुसतं म्हणण्याने करत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. त्यांना काय पाहिजे असते, संपूर्ण शरणागती पाहिजे असते. हा, द्रौपदी सारखी. आपल्याला द्रौपदीची गोष्ट माहित आहे. जेव्हा वस्त्रहरण द्रौपदीचं करण्यासाठी दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला तेव्हा द्रौपदीने सगळ्यांच्याकडे भीक मागितली. भीष्म, धृतराष्ट्र, सगळे आपले 5 पांडव सगळ्यांच्याकडे गेले, द्रोणाचार्य, सगळ्या आचार्यांना की माझी तुम्ही रक्षण करा, माझं रक्षण करा. पण कोणी द्रौपदीचं रक्षण करू शकलं नाही. मग शेवटी द्रौपदीने काय केलं, आता हे सगळे इथं कोणी असणारे माझं रक्षण करणार नाही. तेव्हा तिने सरळ हात वर केले आणि भगवंतांना पूर्ण शरणागतीनं हात घातली की भगवंत आता तुझ्याशिवाय माझं कोणीही रक्षण करू शकणार नाही. तेव्हा भगवंत द्रौपदीच्या मदतीला आले आणि मग भगवंतांनी द्रौपदीला वस्त्र पुरवली. ही आपल्याला गोष्ट सर्वांना माहिती आहे. भगवंत सुद्धा काय पाहत असतात, आपली संपूर्ण शरणागती पाहत असतात. तेव्हा ही संपूर्ण शरणागती खूप महत्वाची आहे आणि हेच आपल्याला तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, इच्छावे ते जवळी आले, इच्छावे ते जवळी आले, काय बोले कारण, नामरूपी पडली गाठ, अवघ्या गोष्टी सरल्या. म्हणजे काय, आपण ज्याची इच्छा केली किंवा अपेक्षा केली तेच आपल्या जवळ आलं. आपण भगवंताची इच्छा केली ना आपल्या जवळ ते आलं. आणि आता काय बोलण्याचं प्रयोजन राहिलेलंच नाहीये, कारण काय झालंय, हरीच्या नामरूपाशी आपली भेट झालेली असल्यामुळे आता सर्व गोष्टी संपल्या आहेत. तसं इस्कॉनच्या कृपेमुळे आपण आपल्या ह्या ज्या जन्मामध्ये आलो आणि आपली इस्कॉनच्या लोकांची भेट झाली आणि आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक मिळालं आणि आपल्याला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं भगवंतांचं आपल्याला नाव मिळालं. आणि आपल्याला काय झालेलंय, आता आपली दुसरी कुठली इच्छाच राहिलेली नाहीये. नाम हे हरीच्या नाम रूपाची भेट झाल्यामुळे आता सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. आता काही आपल्याला मागायचंच नाही, भगवंत आम्हाला तुमच्याकडे काय मागायचंच नाही. हेच आपण काय म्हणतो, चैतन्य चरितामृतात सुद्धा म्हणलंय, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीला जावीत.
की ब्रह्मदेवाच्या विश्वसृष्टीमध्ये भ्रमण करीत असताना काही भाग्यशाली जीवांना भक्तिरूपी लतेचे बीज प्राप्त होते. हे सारे कशामुळे प्राप्त होते, तर हे सारे गुरु आणि कृष्ण यांच्याच कृपेमुळे प्राप्त होते. असं चैतन्य चरितामृत मध्यखंड 19वा अध्याय 51वा श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा आपण काय करायचं, सर्वांनी आपल्या स्वतःला काय करायचं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा दे. आपलं मन काय करायचं, प्रसन्न करायचंय. कारण हे काय आहे, सर्व सिद्धीचं कारण आहे आपलं मन. त्याच्याने आपल्याला बंधन पाहिजे असेल तर आपल्याला बंधन देईल, आपल्याला मोक्ष पाहिजे असेल तो मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. आपल्याला सुख समाधान आपण जे इच्छू ते आपल्याला देईल. हेच आपण ह्या श्लोकात 18व्या अध्यायातल्या 61व्या श्लोकात पाहिलं की भगवंत कसे आपल्या शरीरामध्ये परमात्मा स्वरूपाने बसलेले आहेत. 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा लावून बसलेले आणि आपण ज्या ज्या इच्छा करू त्या सर्व इच्छानुसार आपलं जीवाचं भ्रमण ते करत असतात, निर्देशित करत असतात. ते नाही असं ठरवत की तू इकडे जायचं तिकडे, तर आपल्या इच्छानुसारच ते आपल्याला भ्रमण करवित असतात. मला आता जायचंय युरोपला जायचंय, तर ते मला युरोपला घेऊन जातील. मी म्हटलं ना तुमच्याच तिकडे जायचं, तर ते त्यांच्याच तिकडे घेऊन जातील. मला युरोपला जायचं, जा तुझ्या जीवाचं तू चेंज कर असं म्हणतील. हे कसं आहे, हे जीव कसा आहे आपला, हा जीव कसा आहे, मायेनं बनवलेल्या यंत्रावर आपण आरूढ आहे. आपली इच्छा काय काय, आपण काय काय प्रत्येक क्षणी आपल्या इच्छा बदलत असतात. त्या मायेने बनवलेल्या ह्या यंत्रावर आपण आरूढ आहे. त्याच्यामुळे आपण भगवंतांच्याकडे काय मागायचं, आपल्या परमात्म्याकडे काय मागायचं हे आपण इच्छा, ह्या श्लोकातूनच मला कळलं की आपण कशा इच्छा केल्या पाहिजे. त्याच्यामुळे आता भीती वाटायला लागली आपल्या इच्छा व्यक्त करताना. परमेश्वर लगेच तथास्तु म्हणायला तयारच आहे, पण आपण काय करायची ते आपण सर्वांनी ठरवायचं आहे. त्या श्लोकामधून खरं तर तुम्हाला सांगण्यापेक्षा मला खूप मोठा बोध झालाय. आणि की काय इच्छा तेव्हा आता आपलं इच्छा निश्चितपणेच आपण इच्छा किंवा मागण्याची प्रवृत्ती आता कमी होईल. त्याच्यामुळे ह्या श्लोकातून मला जे प्रभुपदांच्या तात्पर्यातून जे समजलं ते मी आपल्या चरणी पोचवायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काय जर चुकलं असेल तर माझं समजा आणि मला माफ करा. आणि कोणाला काय व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे व्यक्त व्हा, कारण हा खूप खूप चांगला श्लोक जाणवला आणि खूपच आपल्याला ज्ञान देऊन जाणारा हा श्लोक आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्याला ह्या श्लोकाचा अर्थ कळेल. म्हणूनच हे सतत सतत का हा श्लोक येतो, त्याचा अर्थ कळल्यावर पाहिल्यावर हृदयेशे अर्जुन तिष्ठती, म्हणजे आपल्यामध्ये भगवंत आहेत आणि त्याच्यामुळे आपण का हा श्लोक सतत सतत येतो त्याचा अर्थ आता आपल्याला उमगला. मला माझ्या बुद्धीला जेवढा समजला तेवढा मी आपल्या चरणी पोचवायचा प्रयत्न केला. चुकलं असेल तर ते माझं समजा आणि मला माफ करा. आणि आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे व्यक्त होऊ शकता. आपल्याला काय मार्गदर्शन करायचं असेल तर निश्चितपणे मार्गदर्शन करा. हरी बोल. माधुरी भक्ती माताजी. हरी बोल. माझं खूप छान लेक्चर झालं, खूप छान सांगितलं तुम्ही समजावून. थँक्यू. थँक्यू. मलाच समजले आज माताजी, आपल्याला हे कळत नव्हतं, आज ह्या श्लोकामुळे मलाच कळलेलं. त्याच्यामुळे मी खूप खूप आभारी आपल्या सर्वांची. थांबूयात का? हरी बोल. माताजी. माताजी थँक्यू थँक्यू थँक्यू. हा कोणतरी बोलतोय अजून समोर बघ. हरी बोल माताजी, खूप खूप धन्यवाद. एवढी छान स्वीट संतवाणी आम्हाला ऐकायला मिळाली. हरी बोल. धन्यवाद. हरी बोल. उद्या पुन्हा 2 वाजता जॉईन. उद्या नाही, उद्या शुक्रवार आहे. आता मला
उद्या आहे का हो माताजी? माताजी नामामृत शनिवारी आहे, शनिवारी. हा, मग पुन्हा जॉईन शनिवारी व्हा आपल्या. नामामृत आहे. कोल्हापूरच्या लीला माताजींचा क्लास आहे. पुन्हा सांगा ना व्हा. तुम्ही. हरी बोल. आनंद गोपी माताजी. थांबूयात माताजी. हा, थांबूया.